शिवसेनेने पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्रता आणि पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू झालेल्या वादळी सुनावणीत अनेक महत्त्वाची मुद्दे समोर आली आहे. 30 जुलै, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे गट आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार आक्षेप नोंदवले. कपिल सिब्बल यांनी कोर्टात दावा केला की 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुवाहाटी येथे 2026 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेच्या घटनेत बदल केले. दुसरीकडे न्यायालयाला आणि निवडणूक आयोगाला माहिती देताना शिंदे गटाने शिवसेनेची घटना अस्तित्वात नसल्याचे किंवा ती हुकुमशाही पद्धतीने बनवलेली गेल्याचे सांगत दिशाभूल केली. निवडणूक आयोगाने देखील 2018 ची अधिकृत घटना उपलब्ध नसल्याचे सांगून केवळ विधिमंडळातील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. सिब्बल यांनी आक्षेप घेतला, विधिमंडळ पक्ष आणि हा मुख्य राजकीय पक्षांचाच एक भाग असतो. केवळ लोकप्रतिनिधी म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा राष्ट्रीय कार्यकर्त्यांनी सर्व 160 सदस्यांचा त्यांना पाठिंबा होता. तर शिंदे गटाकडे एकही सदस्य नव्हते. शिवाय ठाकरे गटाकडे 19,40,000 सदस्याचे समर्थन पात्र होते. तर शिंदे गटाकडे केवळ 4,48,000 सदस्याचे समर्थन होते. असे असताना केवळ गुवाहाटीतील काही खासदारांच्या ठरावावर पक्ष आणि चिन्ह देणे पूर्णपणे पक्षपातीपणाचे आहे. 2022 पासून सुरू झालेली ही सुनावणी अजूनही प्रलंबित आहे. दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि अनेक आमदार पुन्हा निवडूनही आले, तरीही अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला असून शिंदे गटाने दिलेली ही चुकीची माहिती आणि निवडणूक आयोगाची भूमिका अंतिम निकालात महत्त्वाचा गेम चेंजर ठरू शकते.